तर गुरुचीच गाडी. राधिकाला सगळे फोटो पाठवतो. का राधिकाला फोनच करू? फोनच करतो. हॅलो महाजनी काका बोला. हा राधिका, मी आत्ता गुरु आणि शनया दोघांनाही मॉल मध्ये जाताना पाहिलंय. काय काका नक्की हेच आहेत ना? तुम्ही काऊन यांच्यावरती सारखा सारखा संशय घेताय? असं नेहमी नेहमी संशय घेणं बरं नाही हो. राधिका, 100 नाही 200% गुरु आणि शनयाच होते. म्हणूनच तुला तो फोटो पाठवलाय ना. राधिका हे बघ, मी कधीही खोटं बोलणार नाही. पाहिजे तर तू फोटो बघ आणि मग ठरव काय ते. अहो पण काका. राधिका मला एक सांग, गुरुच्या अंगात आज बदामी शर्ट आहे का? हो. मग तू तो फोटो बघच. अगं आत्ता मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. गुरु आणि शनया मॉल मध्ये गेलेत ते. आता तू ये, आज त्यांना रंगे हात पकडूयातच आपण. हॅलो. तू लवकर ये. हॅलो काका. गुरुनाथ सुभेदार आज पुराव्यानिशी पकडतो. बघच तू, पुराव्यानिशी नाही साबित केलं ना तर बघच माझं नाव नाही सांगणार. हा काका रोज नवीन नवीन बातम्या सांगतात. ते यांचीच गाडी. मला तर सांगितलं एक महत्वाचं काम आहे म्हणून. काय करू? जाऊ का तिथे? नाही पण नको. तसं काही नसेल तर यांच्यावरती उगीच अविश्वास दाखवल्यासारखं होईल. नकोच. पण नाही गेले तर सारखा हाच विचार माझ्या मनात येईल. महाजनी काकांचा संशय खोटा ठरो. मी जाऊन येते. तेवढंच माया मनाचं समाधान. Shania
करू? आतमध्ये जाऊन बघू का ते काय करतायत? पण नको, तो लबाड माणूस आहे ना, इकडच्या इकडनं येऊन गाडी घेऊन जाईल आणि मला परत खोट्यात पाडेल. त्याच्यापेक्षा इथंच थांबतो. हॅलो हॅलो काका, राधिका बोलत राहिले. राधिका, लवकर ये. मी इथेच मॉलच्या बाहेर उभा आहे. ये लगेच. हो येऊन राहिले मी, पण नक्की हेच आहेत ना? राधिका, 100 नाही 200% ते गुरु आणि शनयाच आहेत. मगाशी मी तुला म्हणालो नाही का? मग मी आले. आज गुरु काय माझ्या तावडीतनं सुटत नाही. गुरुनाथ, जा जा तिकडे कपड्यांची खरेदी कर. पण आज तुझे कपडे फाटल्याशिवाय राहणार नाहीत. चला निघायचं.